शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांना लवकर मिळाव्यात, या योजनांचा लाभ घेताना कोणीही वंचित राहू नये, तसेच नागरिकांची बाहेर होणारी लूट टाळण्यासाठी शासनाने शासकीय शुल्काप्रमाणे शुल्क आकारावे म्हणून शासनाने माही सेवा केंद्र आणि CSC सेंटर चालू केले आहेत। मात्र शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एका CSC सेंटरमधून नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आणि धान्य मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून 40 ते 50 पटीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। हा फसवणूक करणारा भामटा दुसरा तिसरा कोणी नाही तर एका पेपरचा पत्रकार असल्याचं समोर आलंय। निमोणे येथे गुरुकृपा डिजिटल सेवा या नावाने CSC सेंटर आहे। पत्रकार एकनाथ थोरात हा हे सेंटर चालवतो। या पत्रकारांनी CSC सेंटर थाटून नागरिकांना लुटण्याचा धंदा टाकलाय। या घटनेचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागलाय। त्यामुळे या पत्रकाराने नागरिकांची मोठी लूट केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासन या बोगस पत्रकाराच्या सेंटरवर कारवाई कधी करणार याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलं। या योजना गरिबांसाठी आहे की आधार केंद्र आणि CSC सेंटर चालवणारे किंवा मध्यस्थी करणाऱ्या दलालांसाठी आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। धान्यासाठी परत लोकांनी जमा करून दिले त्यांना म्हणजे सगळ्यांची LPH शकुंतला बाळा सुकाळे मोबाईल नंबर सगळी कोपराती बऱ्यापैकी 50 प्रकरण आहेत यांना धान्यात टाकायचे। आला कोटा आपल्याला जर 100चा घुसली ना त्यासाठी सगळी ती राऊंड झाल्यानंतर परत यासाठी जर पैसे नाही घेतले लगेच जेव्हा कोटा येईल काय रेट असेल ते म्हणलं फोन करून तुम्हाला मी सांगतो आणि मग त्या पद्धतीने पुढं ते 2 गेममध्ये चालवावं लागायचं तेव्हा आणि कोणीच बसत नाही त्यांच्या नियमानुसार। जो लय गरीब आहे का लई गाडी नाही काय ना आता नियमात तेच बसतो पैसे देऊन बसावं लागतं काय एवढी खूप नाही आपली 50 खूप नाही याच्यात बघू किती घेऊन आता 2000 म्हणजे काय थोडंफार कमी करा। रेट किती माहिती आहे सर 1500च्या पुढे रेट चालू माझ्या क्वांटिटी लय म्हणून आपण मापात का आम्ही हजारात पुढेच तुम्हाला भेटणार पुढंच नाही। शिरूरला 1200 रुपये 1500 3000 टेबलला जातो बिंदू सुद्धा काढा 1500च्या पुढे रेट तुमच्या ते खवात जा। आपलं कसं स्टेप बाय स्टेप अरे LPH नंतर काय जाण्याची मी किती का लागा तुम्हाला 500 लागू नाही तर 1000 लागू रेट फक्त बरोबर येते। आपण डायरेक्ट उक्ता घेतो लाख रुपये देऊ नये प्रकरण असे टाकायची तिथं आणि ते डायरेक्ट साहेबच करावं लागतं। मग ती तशी प्रकरण मी डायरेक्ट क्वांटिटी सोड मागं 2 लाख रुपये देऊन प्रकरण बसावलं। आपल्याला माहिती आहे अधिकाऱ्याला पैसे दिल्याशिवाय हालचाल करीत नाही।